आपल्या कॉमिक टायमिंग आणि एक्सप्रेशन्सने प्रेक्षकांचं मन जिंकलेले अभिनेते म्हणजे मकरंद ननासपुरे. पण तुम्हाला माहिती आहे का की मकरंद ननासपुरे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण कसं केलं? तर झालं असं की इयत्ता 4थीमध्ये शिकत असताना त्यांनी आप्पासाहेब जिंदाबाद या नाटकामध्ये काम केलं. सलग 14 दिवसांच्या तालमीनंतर रंगीत तालमीला त्यांनी फारसा चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना ओरडा मिळाला आणि ह्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं होतं. दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स इतका चांगला दिला त्यांनी की त्यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड असा मिळाला. तर किस्सा असा झाला की त्यांनी परफॉर्मन्स खूप आत्मविश्वासाने दिला, पण जेव्हा त्यांची वाक्य यायची तेव्हा ते माईक जवळ जाऊन माईक खेचून आपली वाक्य बोलायचे. त्यामुळे ती मोमेंट खूप फनी वाटली आणि त्यामुळेच त्यांना बेस्ट परफॉर्मन्स असा अवॉर्ड मिळाला. मकरंद सरांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना सिनेमाची ओळख करून दिली. कुठला सिनेमा चांगला आहे आणि तो कसा बघायचा याची सुद्धा जाणीव करून दिली. पुढे जाऊन जेव्हा मकरंद सर 10वी पास झाले तेव्हा त्यांच्या मुख्याध्यापकांनी स्वखर्चाने एक सर्टिफिकेट दिलं. त्या सर्टिफिकेटमध्ये असं मेन्शन होतं की मकरंद ननासपुरे याने वक्तृत्व स्पर्धा आणि नाट्य स्पर्धा यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि हे सर्टिफिकेट सरांना खूप अमूल्य आहे. आपलं नाट्यशास्त्र आणि BScचं शिक्षण पूर्ण करून मकरंद सर जॉब इंटरव्ह्यूला गेले. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्टिफिकेट चेक केले. BSc ग्रॅज्युएशन प्लस 10वी या सर्टिफिकेट व्यतिरिक्त त्यांच्याकडे 100 सर्टिफिकेट ही नाट्यशास्त्राची होती. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की मकरंद सरांना अभिनयाची किती आवड आहे आणि हे बघून तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 वर्ष अभिनय क्षेत्राला द्या आणि तुमची ओळख निर्माण करा आणि जर तुम्हाला यश नाही आलं तर तुम्ही माझ्याकडे पुन्हा या, तुम्हाला इंटरव्ह्यू न घेता मी जॉब देईन. त्यानंतर मकरंद सरांनी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आणि त्या अधिकाऱ्यांना पुन्हा कॉल करायची गरज भासली नाही. आणि हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि मकरंद सरांचा कुठला सिनेमा तुम्हाला आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा.